ब्रिटन, जगातल्या लोकांचं ड्रीम डेस्टिनेशन. लंडन म्हटलं की शिक्षण, नोकरी, पर्यटन, आयुष्याचा स्वर्ग मानलं जाणारं शहर. पण आज याच लंडन मधल्या बहुतांश भागांमध्ये मुस्लिम समुदायाचं वर्चस्व आहे. जणू काही हिरव्या शक्तींनी लंडनवर कब्जा केलाय. मग काय, तिथल्या स्थानिकांना आता जाग आलीये. त्यांना कळलंय की संपूर्ण ब्रिटनवर इस्लामिक शक्तीची पकड मजबूत झालीय. त्यांची संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांचं जीवन आणि त्यांच्या कम्युनिटी विलुप्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आणि मग सुरू झाली आंदोलनं इस्लामिक वर्चस्वाच्या विरोधात. ही आंदोलनं कशासाठी? हेतू अगदी स्पष्ट आहे. ब्रिटिश संस्कृती, त्यांची ओळख, त्यांचे मूळ वाचवण्यासाठी. उद्देश एकच, अनियंत्रित स्थलांतराला आळा घालणं, इस्लामिक कट्टरतेच्या वाढीला थांबवणं आणि आपली भूमी परत मिळवणं. ही गोष्ट केवळ ब्रिटनपुरती मर्यादित नाही. युरोपभर हा पॅटर्न दिसतोय. जिथे इस्लामिक लोकसंख्या वाढली तिथे स्थानिकांनी आंदोलनं केली. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, स्वीडन, सगळीकडे हेच चित्र. इतिहासात भारतावरही इस्लामिक शक्तींनी कब्जा करण्याचा प्रयत्न केला, पण सनातन संस्कृतीच्या तेजानं, समाजाच्या एकतेनं ते स्वप्न यशस्वी होऊ दिलं नाही. आजही काही हिरव्या शक्ती भारतावर आपला अजेंडा थोपवण्याचा प्रयत्न करतायत, पण सनातनचा गढ अजूनही अभेद्य आहे आणि अभेद्यच राहणार.